नमस्कार, गुड मॉर्निंग। आज आपण करत आहोत आता साखरेचा पाक ठेवायला आहे जे 11 आहे। साखरेचा पाक इथे करायला ठेवलेला आहे। इथे साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे। घट्ट पाक करायचा आपल्याला। एक सपाट ग्लासभर असं साखर घेतलेली आहे आणि ठेवलेलं आहे करायला। तर आता खूप वेळ ठेवला मी झालेला आहे पाक। आपण बंद करून टाकू गॅस। घट्ट पाक करायचा। ग्लासभर साखर घेऊन त्यात 5-6 चमचे पाणी, समजा भाजीच्या चमच्यावर ह्या चमच्याने 1 चमचा पाणी घालून मिक्स करून टाकायचं आणि उकळून द्यायचं, म्हणजे लवकर होतं। हा पाक असा आपण वेगळा काढून ठेवू आता केलेला पाक हा इथे बाजूला काढून ठेवू आपण। आता मी 1 लिटर दही घेतलेलं आहे। 1 लिटर दही घेऊन काल त्याचा चक्का बांधायसाठी आपल्याला चक्का बांधायचा होता। तर ही पाणी गाळायची जी गाळणी असते, पाणी गाळायची गाळणी आहे ही। पाणी गाळायच्या गाळणीत मोठा गंज घेतला आणि पूर्ण 1 लिटर जे दही होतं पूर्ण याच्यावर घालून घेतलेलं आहे। याच्यावर घालून घेतलं असं आणि उभा गंज घेऊन त्यात असं ठेवायचं आहे। असं ठेवून हे रात्रभर ठेवून दिलेलं आहे। रात्रभरात हे पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे। तर हे अशा प्रकारे आता हे खाली पाणी निघालेलं आहे, दह्यातलं पाणी निघालेलं आहे। तर हे पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि मी याच्यात ही कणिक गाळायची चाळणी घेतलेली आहे। कणकेची गाळणी घेतली आहे ही कणकेची, कारण स्मूथ आणि चोपडे एकजीव व्हायसाठी ते गोठळ्या राहतात त्यात, म्हणून हा रात्रभर बांधून ठेवलेल्या गाळणीत चक्का आता काढला आहे। आणि या चाळणीत घेऊन हा घासून टाकायचा याच्यात टाकून हा पूर्ण। तर अशा प्रकारे आज स्मूथ एकदम चोपडा तयार होते। तर ही चाळणी याच्यावर अशी एक भांडं घेऊन याच्यावर अर्धा काढून ठेवला आहे मी पहिले। तर याच्यावर अशी गाळणी घ्यायची आहे। व्हिडिओ लांबतो म्हणून आधी काढून ठेवलेला आहे तो, आणि याच्यावर आता हे आपण घालून देऊ। हात धुतलेले आहे मी स्वच्छ, हात धुवून घेतलेले आहे। हात स्वच्छ धुवून पुसून घेतले, कारण नाही म्हटलं तरी हाताचा वापर इथे करावाच लागतो, किती चमचे नाही घेतला तरी। अशा प्रकारे हे पाणी निघालेलं। हे पाणी सुद्धा तुम्ही यूज करू शकता। जेव्हा आपण पराठे वगैरे तिखट मिठाचे मिक्स पिठाचे पराठे वगैरे करतो त्यात आपण हे पाणी घालू शकता। स्वच्छ हात धुतलेले असले तर हाताने घासता येते आपल्याला किंवा चमच्याने, तुम्हाला जे योग्य वाटेल ते असं 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 करून मी आधीचे काढून ठेवलेलं आहे एवढं।
अशा प्रकारे हे खालून निघते. हे असं ना, आता एक जीव स्मूथ झालेला आहे. आणि घासून घासून हे वरचं सुद्धा स्मूथ झालेलंच आहे. आता चमच्याने आपण केल्यामुळे चालेल. हे सुद्धा बऱ्याचपैकी गोळीच्यात गुठळ्या गोळे काही नाही आहेत. मिक्सरमध्ये काढलं की ते पातळ होते, म्हणून मिक्सरमध्ये शक्यतो काढू नका. हात धुतले आहे मी आणि हाताने करून घेतले. असं चमच्याने वेळ लागतो, हाताने थोडं. हे बघा, पाक आपला थंड होत आहे. तिकडे कोणी बारीक पिठी साखर करून घालतात, कोणी अख्खी साखर घालतात. तर मग ते साखरेचं पाणी झालं की हे होते. त्यामुळे घट्ट पाक जर करून घेतला तर ते 2-3 दिवस फ्रीजमध्ये न ठेवता वर ठेवलं तरी साखरेच्या पाकाचं असलं की, पाकावर आलेल्या साखरेचं जर केलं आपण तर 2-3 दिवस वर आणि नंतर फ्रीजमध्ये राहू शकतो. ते अशा प्रकारे आधी काढल्यामुळे मला जास्त वेळ लागला नाही. आधी काढून घेतलं होतं. आता स्वच्छ हात धुतलेले आहे मी. फक्त आपल्याला आता या साखरेच्या पाकात आपण जायफळ फळ आणि विलायची पूड घालून घेऊ. हा साखरेचा पाक आहे. हा पाक आहे साखरेचा. आता एवढ्या मिश्रणाला एवढं आहे हे मिश्रण, ते एवढ्याला हे एवढं बरोबर आहे. घट्ट पाक आहे साखर. थंड होऊ द्यायचा हा पाक पूर्ण. आपल्याला पाक पहिलेच करून घ्यायचा, म्हणजे ते पूर्ण मिश्रण आपलं एकजीव होईपर्यंत. आणि या गरम पाकात आपण आता ही साखरेमध्ये अख्ख्या विलायच्या पूर्ण घेतलेल्या आहे. सालंसुद्धा त्याचे काढले नाही. अख्ख्या विलायच्या बारीक केल्या की साखरेसोबत आणि जायफळ असं टाकलेलं आहे पुढे. आणि हे आपण या गरम थोडासा कोमट आहे पाक त्यात घालून देऊ, म्हणजे छान वास येतो त्याचा, चवही चांगली लागते. अशा प्रकारे हे एकजीव झालेलं आहे मिश्रण. आता जास्त भांडे 4-5 भांडे काढल्यापेक्षा आपण हे जे काढलेलं मिश्रण आहे ते पाकाच्याच भांड्यात काढून टाकू, किंवा म्हणजे पूर्ण पाक या भांड्यातला एकजीव होईल.
हात धुतले मी आता, हे हातानेच काढते. अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं. आणि आता हे चमच्याने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण. पाकात मिसळल्यावर ते पातळ होते, पण जास्त पाक घट्ट केलेला असल्यामुळे जास्त पातळ होत नाही. आणि फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवलं की ते घट्ट होऊन येतं. साखरेचा पाक जरी घट्ट केला आहे तरी साखर हे झाली की पातळ होते ते. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर मग एकदम घट्ट असं हे तयार होते. त्यासाठी 3-4 तास तरी फ्रीजमध्ये हे ठेवावं लागतं. पण बघू शकता तुम्ही की हे थोड्या वेळाने पाकही हा घट्ट होतो, की एकही याच्यात गोळा गुठळी राहिलेली नाही आहे, एकदम स्मूथ असेल. आणि हे दूध जे दही घेतलेलं होतं हे गाईचं दही असल्यामुळे हे पिवळ्या कलरचं दिसतंय. गाईचं दही होतं, तुम्ही बघू शकता. हे थोडं पिवळट दिसत आहे. ते हे म्हशीचं दही थोडं घट्ट असते आणि हे गाईचं आहे, त्यामुळे हे पिवळसर दिसत आहे. कारण ते पाणीसुद्धा काढलेलं जातं, पाहू शकता तुम्ही. पाण्याचा सुद्धा रंग या खालच्या पिवळा आहे, म्हणजेच हे गाईचा आहे. म्हशीचं असलं की घट्ट असते आणि चक्काही चांगला घट्ट निघतो असा. अशा प्रकारे हे पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे. आपण चाळणीतून काढल्यामुळे आपल्याला इकडे मिक्स करायचं काम गरज नाही जास्त. फक्त आता हे वाट बघावं लागलं आपल्याला की कधी घट्ट होते. पाक थंड झाला की खाली पण ते थंडच होते आणि पूर्ण पाक थंड झाल्यावरच मिक्स करायचा आपल्याला तो चक्का पण त्यात जेव्हा एकजीव करतो तेव्हा. अशा प्रकारे ते पाकाच्या भांड्यात मिक्स केल्यामुळे आपल्याला साखर पाक वेस्ट होत नाही, सर्व उपयोगात येतात. आता बऱ्यापैकी पाक थंडा थोडा कोमट होता, आपण मिक्स केलं तर कोमटपेक्षा पूर्ण थंडगार केल्यावरच तुम्ही मिक्स करा. आणि अशा प्रकारे आता
हे थोडं आता पातळ दिसत आहे आणि जेव्हा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवाल तर फ्रीजमध्ये हे घट्ट होऊन येईल. तर अशा प्रकारे बनवा. श्रीखंड. आणि कसं झालं ते सांगा. फ्रीजमध्ये 3-4 तास बसल्यावर हे एकदम घट्ट होऊन येते. तर कशी वाटली रेसिपी सांगा. आणि पाकावरचं करा म्हणजे 2-3 दिवस वरसुद्धा राहू शकते ते आणि फसत नाही. नाही तर हे साखरेचं आपण साखर पिठी साखर किंवा साखर अख्खी साखर मिक्स करून जर श्रीखंड केलं तर ते 2-3 दिवस वर जर राहिलं एखाद्या दिवशी तर फसते ते. त्यामुळे हे तुम्ही करा आणि ठेवून 2 दिवसही वर ठेवलं तरी काहीच फरक पडत नाही. तर अशा प्रकारे करा आणि हे एकदम घट्ट होऊन येते फ्रीजमध्ये. थँक्यू व्हेरी मच.